सुख दुःखाची ऊन सावली, घराघराची आहे कहाणी. हवे हवेसे सुख वाटे, हवे हवेसे सुख वाटे, नको नकोसे दुःख वाटे, नको नकोसे दुःख वाटे. सुख दुःखाची ऊन सावली, घराघराची आहे कहाणी. ऊन सावली, ऊन सावली. चैताली नेहा आणि विद्याची मैत्रीण प्रकाशच्या प्रेमात पडते आणि त्याच्याशी लग्नाचा निर्णय घेते. कामगार सावंत त्याच्या पत्नीला गरिबीतही सांभाळत असतो, तिचं सुखदुःख जाणून घेतो, प्रत्येक क्षणी तिची काळजी घेतो. इन्स्पेक्टर भोसले आपलं कर्तव्य पार पाडत असतो. प्रभा आणि इन्स्पेक्टर भोसले यांच्या जीवनात पोलीस डिपार्टमेंटच्या व्यस्ततेमुळे थोडेफार प्रॉब्लेम्स निर्माण होतात. आणि दिवाकरने त्या व्यवहारात अपहार केलाय हे जेव्हा धर्माधिकाऱ्यांना कळतं, तेव्हा मात्र त्यांना ते सहन होत नाही. आपल्याच मेहुण्याने आपलाच विश्वासघात केलाय हे दुःख त्यांना असह्य होतं. तू काय करत होतीस? दोष तुझाच आहे. तुझं आजकाल लक्षच नसतं घरात. सारंग, केव्हा आलास तू? आत्ताच. बरं बस, मी जेवायला वाढते. नाही, नको. मी जेवून आलोय. कमाल आहे नेहा, नेहमीसारखे प्रश्न विचारले नाहीस. कुठे जेवून आलास, कुणासोबत होतास, ओरडली नाहीस की रागावली नाहीस तू माझ्यावर. तुला आवडत नाही ना मी प्रश्न विचारलेले, म्हणून नाही विचारलं. क्या बात आहे. बरं नाहीये का तुला? बरं आहे. ऑफिसमध्ये काही घडलंय? घरात काही झालंय? काहीतरी? काही नाही झाले. तू आराम कर, दमला असशील. झोप येईल मला. का? तू अशी नर्वस आणि मी निवांत पडायचं. मी सांगितलं ना सारंग, नक्कीच काहीतरी घडलंय. मी काय म्हणते सारंग, विषयांतर करू नकोस. काय झालंय सांग. तुला सांगितलं तर तुलाही राग येईल. मलाही? हो. आईला काही बोललेस? बोलले म्हणजे?
मोहकविषयी बोलले मी. काय? मी त्यांना सांगितलं मोहकच्या अभ्यासामध्ये तुम्ही पडू नका. आणि का? तुला काही सांगितलं नाही वाटतं आईंनी? ती तुझ्यासारखी नाहीये. माझ्यासारखी? व्हॉट डू यू मीन? काय म्हणायचंय तुला? टोचून बोलणारी. काय गरज होतं आईला अशी बोलायची? हा? मी सहज त्यांना सांगितलं. तसं त्यांना वाईट वाटलं. मी काय करू? नेहा, तू हे जे काही बोलतेस ना ते योग्य नाहीये. दिस इज नॉट फेअर. म्हणजे ते नेहमी आपल्या मोहकच्या अभ्यासाविषयी बोलत राहणार? अभ्यास 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 अभ्यास. हे कशाला टेन्शन घेतेस तू मोहकच्या अभ्यासाचं? सारंग, हा त्याचा पाया आहे. इनफ. सांगितलं ना की मी त्याचा अभ्यास घेईन म्हणून, पण तुला काही समाधान होत नाही. आणि आईला बोलायची काय गरज होती? सारंग, प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी जे काही करते ते मोहकच्या भविष्यासाठीच करतेय. मी आईना फक्त एवढंच समजून घेण्याचा प्रयत्न करत होते की त्यांच्या पिढीमध्ये आणि मोहकच्या पिढीमध्ये खूप फरक आहे. आपल्याला आत्ताच्या जगानुसार नको का बदलायला? तूच सांग. सारंग, ऊन सावली सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी हवे हवे से सुख वाटे हवे हवे से सुख वाटे नको नको से दुख वाटे नको नको से दुख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली. आयुष्याचं गणित काही कळतच नाहीये. लहान लहान गोष्टींचे परिणाम संसारात का व्हावे? नेहाला समजून घेण्यात माझी चूक होते की नेहा मला समजून घेत नाहीये. कदाचित कदाचित हा माझ्या स्वभावाचा तर दोष नाहीये ना. नाही सारंग, या सर्व प्रकाराचा निकाल तुलाच लावायचा आहे. ऍडजस्टमेंट तुलाच करायची आहे. नेहाला समजून घ्यायला हवं. एका अर्थी ती बोलते तेच योग्य आहे. मोहकचा विचार जसा मी करतोय तसाच तीही करत असणार. ती कधी कधी चिडते,
बोलते ती तिच्या मनाची तळमळच असावी. शेवटी आजपर्यंत तिनेच तर मोहकला सांभाळलंय, त्याच्यावर संस्कार केले आणि करते देखील. मग आपण तिला समजून घेण्यात काय वाव का? हाच एक मार्ग आहे सुखी संसाराचा. सारंग असा का निघून गेला? मी टाकून बोलले त्याला, पण सारंग तू मला समजून का घेत नाहीयेस? दिवसभर राब राब राबायचं आणि घरी आल्यावर नसता डोक्याला ताप. मला माझ्या मुलाबद्दल निर्णय घ्यायचा अधिकार नाहीये का? मी त्याच्या भल्याचाच विचार करते ना. मग ही लोक माझ्या विचारांना का समजून घेत नाहीयेत? प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी स्त्रीच ऍडजस्टमेंट का करायची? उगाच सारंगवर चिडले मी. खरं तर त्याला वाईट वाटावं असा हेतू नव्हता माझा. यातून नक्की मार्ग काढावाच लागेल. ऍडजस्टमेंट हाच सुवर्ण मध्य आहे. सुख दुःखाची ऊन सावली, घराघराची आहे कहाणी. हवे हवेसे सुख वाटे, हवे हवेसे सुख वाटे. नको नकोसे दुःख वाटे, नको नकोसे दुःख वाटे. सुख दुःखाची ऊन सावली, घराघराची आहे कहाणी. ऊन सावली. सारंग, हं? मला बोलायचंय तुझ्याशी. बोल ना. नेहा, तुला बोलायचंय ना माझ्याशी काहीतरी. बोल ना. आपण कधी कधी खूप चुकीचं वागतो असं नाही का वाटत तुला? आपण आपल्या दोघांबद्दल बोलतेय मी. शक्य आहे. कुठल्याही गोष्टीचा विचार न करता किंवा त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात न घेता आपण आपली मतं समोरच्यावर लादतो. त्याचा समोरच्यावर किती परिणाम होईल, त्याला किती वाईट वाटेल किंवा आपल्या बोलण्यामुळे त्याला किती दुःख होईल याचा विचारच करत नाही रे आपण. खरंय तुझं नेहा. मलाही पटतंय. तर बघ ना, आयुष्यात सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतीलच असं नाही, रादर होतच नाहीत. आपण आयुष्यामध्ये किती दुःख सहन केले, किती गोष्टी फेस केल्यात, पण आता नाही सहन होत रे. पुरे नेहा,
आता लक्षात आलंय माझ्या. नेहा, माणसाचं मनच असं असतं की त्याला माहिती आहे की तो चुकतोय, त्याचा तो पश्चाताप करतो, तरी तरी ती चूक तो पुन्हा पुन्हा करत असतो. चुका होत असाव्यात कदाचित सर. नाही नेहा, चूक करणं आणि चूक होणं दोन्ही गोष्टी सारख्याच. नेहा, तुला नाही वाटत की हे वातावरण जरा जास्तच गंभीर झालं? ठीक आहे, आपण हे वातावरण बदलूया कायमचं. हो. बाबा, अरे आला शेखर, ये. अरे काय ऐकतोय मी? काय नाही रे, मी ठीक आहे. काय? अहो डॉक्टर सांगत होते की. अरे बाळा, डॉक्टरांचं कामच आहे सांगायचं. आणि आई ती पण काहीतरी मला. तुझी आई एक नंबरची घाबरट आहे, पटकन घाबरते रे. तिच्याकडे लक्ष देऊ नकोस वेळच. बाबा काय झालं होतं पण? अरे खरंच काही झालेलं नाही, माझं जरा बीपी वाढलं, बस विश्रांती घ्यायला सांगितली. जरा बीपी वाढलं होतं? जरा. अहो काय बोलतोय तुम्ही? शिखर, काय तू यांच्याशी बोलतोयस? त्यांना काय नुसतं बोलायचंच असतं. कुणी आलं का बोलत सुटत बोलत. तुम्ही आराम करा, अजिबात बोलायचं नाही. आराम करा आणि आधी ही औषधं घ्या. ही औषधं घ्या लवकर. अरे देवा, ही औषधं ना कंटाळा आलाय रे मला. किती गोळ्या घ्यायच्या? हे अख्खं घ्यायला सांगितलेलं आहे. घ्या घ्या, हे घ्या. औषधं घ्यायला नको. औषधं घेतल्याशी बरं कसं वाटणार? बरोबर. बाबा तुम्ही ना. झालं रे बाबा, गप्प बसायचं या घरामध्ये, काही बोलायचं नाही. बोललं की गोळी घालतात घशात. आपल्या घरामध्ये ना आता कर्फ्यू लागलाय, 144 कलम. काय हसतोस काय? हसतोयस काय? बापाच्या बोलण्याला हो ना हो करतोय. हा, तुम्ही दोघं आहे ना, एक काम करा, ऍड फिल्मच्या ऑडिशनला जा. अरे लगेच सिलेक्ट व्हाल. काय हसताय, काय ऍक्टिंग करताय? वा बाबा, आई आपल्याला मॉडेल व्हायला सांगतेय. खरं आहे रे, उद्यापासून बघितलं पाहिजे ऑडिशन्स कुठे आहेत ते. बाबा सॉलिड साइड बिझनेस आहे. हो रे. माझ्या बोलण्याचा ना तुमच्या दोघांवर काही परिणाम होत नाही. अगं परिणाम होतोय म्हणून तर हसतो. गप्पा ना दोघे, गप्पा ना. आणि जरा स्वतःची काळजी घ्या. हो, तूही रे. मी घेतो ना काळजी. घेतो मग बाबांची काळजी घेतो. जाते मी. उगाच मी थट्टेचा विषय होईल. नाही चल. दोघं नुसते आपले. पत्र पाठव. अहो हळू. नाही रे, बरं आहे, बरं वाटतं रे हसलं की असं. आई म्हणजे ना, शेखर बेटा, तुझं बिझनेस कडे लक्ष नाहीये फारस. बाबा, मी आजपर्यंत अनेक वेळा सांगितलं तुला की कधीही बिझनेस मध्ये कुणावरही विसंबून राहू नकोस, डिपेंड राहू नकोस. कारण कसं आहे माहितीये का, जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार बुडाला, म्हण आहे जुनी.
आपण ज्याच्यावर विसंबून राहतो तो माणूस कधी केव्हा कुठे कसा घात करेल काही सांगता येत नाही बेटा. बाबा तू नाही सांगितल्यास बऱ्याचशा गोष्टी मला अजूनही सांगितलेल्या नाहीयेस आपल्या फॅक्टरीतल्या. पण तू सांगितल्या नाही म्हणून मला कळत ना असं आहे का? नाही रे, माझ्या कानावर बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत. आपल्या मशीन्स बंद पडल्यात. त्या का बंद पडल्या? का? त्याला कारणीभूत कोण आहे या सगळ्यांच्या मागे माहितीये तुला? कोण आहे बाबा? दिवाकर. तुझा मामा. स्वतःसाठी नाही तर निदान बाबांसाठी तरी विद्याला घेऊन ये. काय आहे शेखर, आपलं माणूस जवळपास जरी असलं ना तरी अर्धा अधिक आजार पळून जातो बघ. आई अगं पण हे फॅक्टरीतलं कोण नसतं रे? दिवाकर. कशी आहे भाऊजींची तब्येत? कशी असणार? खूप त्रास झालाय त्यांना. तुमच्या बोलण्याचा तर धसकाच बसलाय त्यांना.